मुंबईतील 2 प्रभागामध्ये पाडू यंत्राचा वापर, प्रभाग क्रमांक 125 आणि 159 मध्ये पाडूचा वापर, ईव्हीएम मध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्यानं वापर। मुंबई महापालिकेत अमराठी चेहऱ्यांचा भरणा, मुंबई मनपात 227 पैकी 76 नगरसेवक अमराठी, भाजपचे सर्वाधिक 33 मराठी नगरसेवक, तर मुंबईमध्ये काँग्रेसचे 18 नगरसेवक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 नगरसेवक, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक अमराठी। समर्जित घाटगेंनी फेसबुकवरून तुतारी हटवली, घाटगे लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला रामराम करणार, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घाटगे भाजपवासी होणार असल्याची चर्चा। मुंबई महापालिकेतील पराभवानंतर काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर, आमदार भाई जगतापांना कारणे दाखवा नोटीस, पुढील 7 दिवसात खुलासा करण्याचे आदेश, वर्षा गायकवाडांचा राजीनामा मागणं बहुलं। झेडपी पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, काँग्रेस नेते नाना पटोलेंची मागणी, राज्य निवडणूक आयुक्त मुख्यमंत्र्यांना पटोलेंकडून निवेदन। मनपा निवडणुकीनंतर झेडपीची लगबग सुरू, पुण्यात झेडपी पंचायत समितीसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी, पुण्यात 2 दिवसात 2000 अर्जांची विक्री। अंबरनाथ नगरपालिका सभा तहकूब करण्याचे आदेश, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विकास आघाडीचं आव्हान, उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सभा तहकुबीचे निर्देश। झेडपी निवडणुकीआधी मावळमध्ये राष्ट्रवादीला धक्का, प्रशांत आणि मेघा भागवतांचा भाजपमध्ये प्रवेश, इंदोरी वराळे गटात राजकीय भूकंप, आयात उमेदवाराला संधी दिल्यानं भागवत नाराज, मुरलीधर मोहोळ आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। नागपुरातील लक्ष्मी हत्तीठेले ही तरुणी अवघ्या 21व्या वर्षी झाली नगरसेविका, लक्ष्मी हत्तीठेले निवडून आल्या, भाजपच्या तिकिटावर लढल्या, प्रभागात ई-लायब्ररी आणि मैदान तयार करण्याचा लक्ष्मी यांचा मानस। अकोल्यातील चौपाटीवर तुफान राडा, मद्यधुंद तरुणाकडून वाहनांची तोडफोड, हुल्लडबाज तरुणांना नागरिकांकडून चोप, मद्यधुंद तरुण नागरिकांमध्ये हाणामारी। कोल्हापुरात स्मशानभूमीत भानामतीचे प्रकार, दर्याचे वडगावमधील स्मशानभूमीमध्ये मंतरलेल्या लिंबू गुलाल फोटो ठेवून अघोरी पूजा, दोघांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडलं, तिघे पसार। युपीतील छांगूरबाबा धर्मांतर प्रकरणाचं नागपूर कनेक्शन, नागपुरातून इस्माईल उल इस्लाम वल्द गुलाम याजदानीला अटक, महाराष्ट्र आणि युपी दहशतवाद विरोधी पथकाची संयुक्तपणे कारवाई, चौकशीत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता। येत्या एप्रिलपासून पीएफचे पैसे आता एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येणार, पीएफची 25% रक्कम यूपीआयद्वारे काढता येईल। अटल सेतूवर ईव्ही वाहनांना आणखी वर्षभर सवलत, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय, तर मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान उपलब्ध करून देणार।